एखादा शब्द एखादं वाक्य जरी चुकलं तरी तुम्ही त्या ठिकाणी पराभूत होऊ शकता। आणि म्हणून आज एक 4 ते 5-6 मुद्दे आपण पाहणार आहोत। जर ते 4 ते 5-6 मुद्दे उमेदवाराने जर निवडणुकीच्या भाषणामध्ये जर वापर केला, निवडणुकीच्या काळामध्ये जर तो बोलला, तर माझा पूर्णपणे विश्वास आहे, रिझल्ट आहे की तो उमेदवार निवडून आल्याशिवाय राहत नाही। 90% पूर्ण तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये त्याला रिझल्ट येतो। तर नेमकी आपण काय बोललं पाहिजे या सर्व गोष्टींचा आपण विचार करणार आहोत। फक्त उमेदवाराने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मला बोलायचं आहे। तो जर म्हणला नाही नाही मी बोलणार आहे, मला कळतं वगैरे असं तसं तसं, मग त्याचा टांगा पलटी खोडे फरार झाल्याशिवाय राहणार नाही, अनेकांचे झालेत। आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एवढं सगळं पैसा खर्च केलेला असतो, एवढा वेळ आपण देत असतो, रात्रंदिवस आपण प्रचार करत असतो, पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ती राजकीय क्षेत्रामध्ये जी लोक आहेत त्यांची राहून जाते की मी भाषण करणार आहे पण त्या भाषणात मुद्दे कोणते असतात। आपण कोणाला तरी विचारतो, त्याच्याकडून ते मुद्दे घेतो, पण त्या क्षेत्रातला तज्ञ जो माणूस आहे तो तज्ञ माणूस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्याने ते तुम्हाला मुद्दे दिले तर तुम्ही 100% निवडणूक जिंकू शकता। 100% म्हणण्यापेक्षा 1000% ती निवडणूक तुम्ही जिंकू शकता। चांगल्या मताने तुम्ही निवडणूक जिंकू शकता, एवढं तुमच्या भाषणाला महत्व आहे। बऱ्याच लोकांना वाटत असेल की नाही नाही मी आता निवडणुकीला उभा राहिलेलो आहे, मी निवडणूक जिंकूनच येणार। आणि जे आपले कार्यकर्ते असतात ते सातत्याने आपल्याला आत्मविश्वास देत असतात की नाही साहेब आपण जिंकणारच आहोत, नाही दादा आपल्याला जिंकत आहोत। परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असतो ते उमेदवाराचं भाषण एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या वतीने जी बोलणारी माणसं आहेत ती सुद्धा तुम्हाला सांगतो वेल ट्रेन असणं गरजेचं आहे। त्यांना सुद्धा एक जरी चूक झाली तरी तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणातून पराभूत होणार। इथून पुढच्या काळामध्ये सोशल मीडिया आहे आणि या सोशल मीडियाच्या काळामध्ये बरेच लोक अडचणीमध्ये आलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा ती लोक अडचणीमध्ये येणार। आणि म्हणून आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार अत्यंत महत्त्वपूर्ण करणं गरजेचं आहे। निवडणुकीला सामोरं जात असताना सहज जाऊ नका। तुम्हाला वाटत असेल तेवढं सोपं नाही, कारण आज प्रत्येक शब्द तुमचा रेकॉर्ड होत आहे आणि तो रेकॉर्ड झालेले शब्द तुम्हाला त्या निवडणुकीमध्ये 100% पराभूत केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून एक विचार घेऊन आपण त्या निवडणुकीला उतरणं गरजेचं आहे। मी त्या मतदारसंघामध्ये आहे, त्या मतदारसंघातील कोणते असे मुद्दे आहेत की त्या मुद्द्यांवरती मी जर बोलल्यानंतर माझं त्या ठिकाणी भाषणाचा विचार लोक करतील आणि लोकांच्या मनात मी विश्वास निर्माण करेल। हा सगळ्यात पहिला एक मुद्दा सांगतो, 5 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये एक मुद्दा तुम्हाला सांगतो, तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून जे लोक तुमचं भाषण ऐकणार आहे त्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे की नाही या माणसामध्ये काहीतरी